तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार पब्लिक, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज चालू होता पाऊस, तर असं वाटलं जाऊया शेतात. थोडं सामान पण आणत होतं शेतातून. घरी पण काही काम नव्हतं आज शेतात. शेतात पण काही काम नाही कारण पाऊस चालू आहे. तर आज चाललो असं शेतात, थोडं जाऊन ये म्हणलं. शेतातून आणत होतं थोडं सामान, तुम्हाला दाखवतो. आपलं तिकडं अद्रकीचा प्लॉट आहे शेतात, तो तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आमच्याकडे रस्ते असे काही आहे, थोडी चांगल्या प्रकारचे आहे, त्याच्यामुळं थोडं सांभाळून चालावं लागतं. हे बघा, हे इकडं शेतात जायचा रस्ता आहे आमचा. तर आज आज पण काही कंटेंट नव्हतं आपल्याकडे, तर असंच वाटलं जाता जाता बनवूया एक लॉग छोटीशी. काय बोला काही कळत नाही, कारण लॉग मध्ये आज कंटेनच नाही काही. आजची लॉग थोडी बोरिंग आहे, त्याच्यामुळं चाललो मी आज इकडं. बघा, इकडं अद्रकीचा प्लॉट आहे काकाचा. हे दुसऱ्याच्या वावरातूनच जावं लागतं शेतात जायला, पण रस्ता असा आहे, येऊन जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं वरून जावं लागते. हवा चालू आहे, पाऊस पण चालू आहे, छत्री पण गेली पाहिजे आपली. काल पण आपल्या चॅनलवर एक लॉग अपलोड नाही केलेला, कारण काल पण काही कंटेंट नव्हता. काल तर दिवसभर काम होतं शेतात, त्याच्यामुळं आज 2-4 दिवसाचं कुठं बाहेर पण नाही गेलो, काही कंटेंट पण नाही भेटला, त्याच्यामुळं असंच थोडी इकडे तिकडे शेतात जाऊन लॉग शूट करणं चालू आहे. हे बघा, ते आमच्या शेतात जायचा रस्ता. पाऊस चालू आहे, थोडी हवा पण चालू आहे. तर बाकीची ब्लॉग मी पुढे जाऊन चालू करतो असं मला वाटतंय, कारण इथून तिथपर्यंत जाऊन काय बोलावं काही कळत नाही. बोलायला पण काही नाही, असाच रस्ता दाखवून दाखवून थोडी मी चालणार आहे. त्याच्यामुळे बाकीची ब्लॉग मी आपल्या अद्रकीच्या प्लॉट जवळ गेल्यावर चालू करतो. इकडं असं वातावरण आहे आमच्या शेताचं. तर सगळ्यात पहिले तर अद्रकीच्या प्लॉट जवळ जाऊन मी तुम्हाला आपला प्लॉट दाखवतो. ही पाऊस पण खूप जोरात चालू झालाय, सकाळचा 5 वाजेपासून पाऊस चालू आहे, तर अजून चालूच आहे. बघा, इकडं आमच्या शेतात जास्त तर घर नाही. इकडं एक घर आहे दूर, ते पण काकाचंच आहे, आणि त्या घराजवळच आमचं शेत आहे. तर बाकीची ब्लॉग मी तिथं थोडं पुढे गेल्यावर चालू करतो, मला असं वाटतंय. कारण अजून आंघोळ पण नाही केलेली, तसंच हिंडणं चालू आहे. काठी आपल्या लॉगला काही स्टोरी नसते, जिथे गेलो तिथे आपण लॉग चालू करून देतो. म्हणून जास्त ब्लॉग कोणी बघत नाही, कारण स्टोरीज नाही तर ब्लॉग कोण बघन. ब्लॉग मध्ये थोडा कंटेंट नीट पाहिजे ना. स्टार्टिंग आणि एंडिंग अशी पाहिजे की ब्लॉग स्टार्ट केल्यावर पब्लिकने एंडिंग पर्यंत बघली पाहिजे, पण तसे आपले ब्लॉग अजून नाहीये. जिथं गेलो तिथं आपण ब्लॉग चालू करून टाकतो. कॅमेरावरती पाणी पडलंय असं वाटतं मला. आपला जायचा रस्ता आहे, तिकडून फक्त चालत जाऊ शकतो, गाड्या जात नाही. ही त्याच्यावरती खूप स्लिप होतो. बघा, इथं घर आहे. तुम्हाला बाकीची ब्लॉग मी तिथं गेल्यावर चालू करतो, कारण तुम्हाला मी पहिल्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं मी कोणासमोर ब्लॉग शूट करत नाही. तर मी आलोय आपल्या अद्रकीच्या प्लॉट जवळ. बघा, इथं आपले पत्रे असं सामान ठेवायला, ही आपली विहीर आहे आणि पूर्ण आपला अद्रकीचा प्लॉट आहे. बघा, ही आमची अद्रक आहे, ती साईडनं दिसते ती काकाची, ही आमची.
लावून 1 ते 1.5 महिना झालाय आता. अशी काही उगली ती. पूर्ण त्या तिथपर्यंत ते झाड दिसतंय का, तिथपर्यंत आमचंच आहे. तर हे असं आपला अद्रकीचा प्लॉट आहे. इथं पत्र वगैरे हे सामान मला घ्यायचं होतं. तर असं की आहे आपला अद्रकीचा प्लॉट. बाकी काय काय दाखव, इथं काही दाखवासारखं पण नाही. पूर्ण शेत आहे सगळीकडे. इथं कोणी घर नाही, काही नाही, इकडे शेतच आहे. तर आता पुन्हा जाऊ आपण घरी. तर आजच्या ब्लॉग आपली काही जास्त मोठी नाही आहे, तर छोटीच आहे. त्याच्यामुळं काही कंटेंट नव्हता, त्याच्यामुळं आपली ब्लॉग छोटीच आहे. तर आता जातो मी घरी. तर पब्लिक आपल्या ब्लॉगिंग चॅनलला सपोर्ट करा. त्याने करून मी थोडं ब्लॉग अशा स्टोरी टाईप बनवू, कारण अशा ब्लॉग कोणी बघत नाही.